पावसाने धुमाकूळ घातलंय, वादळही आलंय. पुरुषोत्तम धोंडगेंचा प्रवेश, उद्धव ठाकरेंचा सरकार आणि वेधशाळेचा टोला. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी खासदार आणि आमदार भाई केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हे मातोश्रीवर आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज पक्षप्रवेश झाला. यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, विनायक राऊत आणि माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची उपस्थिती होती. आणि या पक्षप्रवेश सोहळ्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबईसह नांदेडमधील पाऊस आणि पूरस्थितीवर भाष्य केलं असून यास सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय. तसेच मुंबईतील पावसावर भाष्य करताना हवामान वेधशाळेला टोला लगावलाय. दरम्यान केशवराव धोंडगे हे नांदेड जिल्ह्यातून 5 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. धोंडगे हे 1957 मध्ये पहिल्यांदा द्वैभाषिक महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1962, 72, 85 आणि 90 मध्ये ते विधानसभेचे आमदार बनले होते. राजकारणामध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथे माणूसच दिसेना झालेला आहे. सगळे चोर दिसत आहेत. कोणी पैसे चोरते, कोणी मत चोरते, कोणी पक्ष चोरते असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. आणि या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसेनाशी झालेली आहेत. राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला असतानाही तुम्ही सर्वजण इथं आलात, त्यातूनच तुमची जिद्द दिसते. मी सोशल मीडियावर बघितलं, मुंबईत भगवं वादळ येत आहे, पण हे जे नैसर्गिक वादळ आलंय त्याचं काय? मुंबईमध्ये तुम्ही बघताय नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावरील पाण्याचे फोटो येत आहेत. आता हे विमानतळ कोणाकडे आहे? त्यामुळे आता बंदर करण्याची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमानं पण तिथेच येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवर निशाणा साधला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.